मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचंही स्वच्छता अभियान। दक्षिण मुंबई परिसरात हातात झाडू घेऊन दिला सफाईचा संदेश। सामनाच्या अग्रलेखातून भाजप सरकारच्या नैतिकतेवरती प्रहार, तर 24 तासात शरद पवारांच्या फुल पॅन्टीची हाफ चड्डी झाल्याचाही लगावला टोला। शारदा चिटफंड घोटाळ्याचा मुख्य आरोपी कुणाल घोषचा जेलमध्येच आत्महत्येचा प्रयत्न, झोपेच्या गोळ्या घेऊन उचललं आत्मघातकी पाऊल। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ब्रिस्बेनमध्ये जोरदार स्वागत। 28 वर्षांनंतर भारताच्या पंतप्रधानांची ऑस्ट्रेलियाला भेट। भारताचा चौथ्या वनडेमध्ये श्रीलंकेवरती 153 धावांनी दणदणीत विजय। रोहित शर्मानं वनडे क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास। श्रीलंकेविरुद्ध 264 धावा तडकावून रोहितनं नोंदवला विश्वविक्रम। आणि आज बालदिनाच्या निमित्त चिमुरड्यांना खास भेट। परेश मोकाशी दिग्दर्शित एलिझाबेथ एकादशी चित्रपटगृहात। नमस्कार, आपण पाहता TV9 मराठी। मी वैभव कुलकर्णी। 12च्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। सुरुवात करणार आहोत मोठ्या ब्रेकिंग न्यूजनं। मराठा आणि मुस्लिम आरक्षणावरती हायकोर्टानं आता स्थगिती दिलेली आताची सगळ्यात मोठी बातमी। तत्कालीन आघाडी सरकारनं मराठा समाजाला 16% तर मुस्लिमांना 5% आरक्षण जाहीर केलं होतं। त्या विरोधात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। 3 याचिकांवरती एकत्रितपणे हा निर्णय आता कोर्टानं दिलाय। 50%पेक्षा जास्त आरक्षण देणं हे असंवैधानिक असल्याचं देखील हायकोर्टानं म्हटलेलं आहे। मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचं देखील या निर्णयात स्पष्ट करण्यात आलंय। मुस्लिमांना शिक्षण, नोकरी वगळता आरक्षण नको, तसंच राजकीय उद्देशानं मुस्लिम आरक्षण नको असं देखील हायकोर्टानं इथे बजावलेलं आहे। तत्कालीन आघाडी सरकारनं लोकसभा निवडणुकांच्या आधी आरक्षणाचा निर्णय घेतलेला होता, मात्र हायकोर्टाच्या या निर्णयामुळे सरकारचा निर्णय चुकीचा होता यावर आता शिक्कामोर्तब झालंय। आणि ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चिंचवार आपल्या बरोबर आहेत। सर, स्वागत आहे तुमचं TV9 मध्ये। खूप मोठा दणका आहे खरं तर। आघाडी सरकारने जेव्हा निर्णय घेतला होता, आपल्याला माहिती आहे केवळ मतांवरती डोळा ठेवून घेतलेला होता असा आरोप झालेला होता, आणि कुठेतरी कोर्टानं आता मोठा दणकाच दिल्याचं म्हणावं का? नक्की हा फार मोठा दणका आहे। लोकप्रियता किंवा निवडणुका जिंकण्यासाठी राज्यकर्ते कुठल्या थराला जातात याचं फार मोठं उदाहरण म्हणजे मराठा आरक्षण होतं। कारण सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादेनुसार 50%वर आरक्षण देता येत नाही याची राज्यकर्त्यांना पूर्ण कल्पना होती, परंतु तरीही त्यांनी 50%वर आरक्षण देऊन मराठा समाजाची एक प्रकारे फसवणूक केली। कारण हा निर्णय न्यायालयात टिकणार नाही याची कल्पना होती, आणि म्हणून निवडणुकीच्या तोंडावर केलं। कारण आधी केलं असतं आणि ते न्यायालयात रद्दबातल झालं असतं, टेबिलबाजी झाली असती। त्यामुळे हा सरकारचा आणि काँग्रेस आघाडी आणि भाजप शिवसेना यांनी सुद्धा या आरक्षणाला पाठिंबा दिला होता। त्यांनी सुद्धा अशा आरक्षणाचा शब्द दिला होता। तर या सगळ्यांनीच मिळून जी मराठा समाजाची फसवणूक केली ती न्यायालयाने एका अर्थानं उघडकीस आणली असं म्हणता येईल। प्रमोदजी, पुन्हा तुमच्याकडे मी येतो। दरम्यान असीम सरोदे देखील ॲडव्होकेट आपल्या बरोबर आहेत। असीमजी, आपण बघतोय हायकोर्टानं मोठा दणका दिलेला आहे। आघाडी सरकारनं हे जे दोन्ही निर्णय तेव्हा घेतलेले होते त्यांना फटकारला देखील आहे, काय म्हणाल? राजकीय लोकप्रियता मिळवण्यासाठी घेतलेले असे अनेक निर्णय असतील ते टिकाऊ ठरू शकत नाहीत। दुसरी गोष्ट, घटनात्मक दृष्टिकोनातून आपण बघितलं तर आरक्षण हे समाजातले जे वंचित घटक आहेत त्यांना एका विशिष्ट पायरीपर्यंत आणून ठेवण्यासाठी आणि सामाजिकतेच्या प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी मदतरूप ठरणारी एक प्रक्रिया आहे। अनेक निर्णयांमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आरक्षण हा विकास घडवून आणण्याचा, वंचितांचा विकास घडवून आणण्याचा शेवटचा उपाय असला पाहिजे। आपण हे बघू शकतो की आपल्या इथलं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये जणू आरक्षण हा एकमेव आणि रामबाण उपाय असल्यासारखा त्याचा वापर सरसकटपणे सगळेजण जे करायला लागले होते त्याच्यामध्ये राजकीय फायदा घेण्याचं षडयंत्र मोठ्या प्रमाणात आहे। लोकांबद्दलची सहानुभूती, लोकांचा विकास करण्याचा दृष्टिकोन हा दिसत नाही, आणि जर अशा प्रवृत्ती राजकीय दृष्टिकोनातून घटनात्मक तरतुदींचा वापर करत राहिल्या तर कदाचित ते धोकादायक ठरू शकते। याची जाणीव झाल्यामुळे कदाचित उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण हे रद्द ठरवलेलं आहे असं दिसतंय।
राईट. मात्र यामध्ये असीमजी खूप मोठी घोर फसवणूक झाली असं म्हणता येईल. मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, कारण तेव्हा आरक्षणाचं गाजर जे त्यांना दाखवण्यात आलेलं होतं, आपण सगळ्यांनी टीका तेव्हा केलेली होती की कोर्टामध्ये ते स्टँडच मुळात करणार नाही. मात्र तरी सुद्धा आघाडी सरकारनं केवळ मतांसाठी बाजू लावून धरलेली होती. कुठेतरी मोठी फसवणूक. हो, मला असं वाटतं की गव्हर्नमेंट रिझोल्युशन करण्याचा जो अधिकार केवळ शासनाला आहे, ज्याच्यामध्ये उच्च न्यायालय पण ढवळाढवळ करू शकत नाही, पण त्या आधारे पॉलिसीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या नियमांना आणि परिस्थितीला जरूर हायकोर्टामध्ये आपण चॅलेंज करू शकतो. त्या दृष्टीने ते चॅलेंज करण्यात आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की मराठा समाजाची आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाची घोर फसवणूक आहे अशा प्रकारे करणं. मुस्लिम समाजाची पण ही फसवणूक आहे की त्यांना निवडणुकीच्या आधी बरोबर हे गाजर दाखवण्यात आलं विकासाचं. आणि याच्यामध्ये एक मात्र महत्वाचं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की मराठा समाज हा राजकीय दृष्टिकोनातून प्राबल्य असलेला आहे आणि काही समाज घटक मराठा समाजातले हे आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम आणि ताकदवान आहे. पण याचा अर्थ मराठा समाजातले जे अनेक जण कुटुंब आहेत, अनेक जे हातावर पोट घेऊन जगतात आणि दररोजच्या मोलमजुरीवर त्यांना जगावं लागते, त्यांच्या विकासाचा मुद्दा मात्र नेहमीसाठी लक्षात घेतला पाहिजे असं मला वाटते. कारण की तो मुद्दा महत्वाचा आहे. आरक्षणाने नाही तर इतर काही योजनांद्वारे अशा अनेक लोकांपर्यंत जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची नवीन मोहीम सरकारने सुरू केली पाहिजे. आरक्षणाव्यतिरिक्त अनेक उपाय आहेत, त्याच्यावर विचार केला पाहिजे. जी असीमजी, खूप धन्यवाद TV9शी बोलल्याबद्दल. आणि तसे डव्यात रामदास आठवले देखील आपल्या बरोबर आहेत, RPIचे अध्यक्ष. रामदासजी, या सगळ्यामध्ये आपण बघतोय हायकोर्टानं फटकारलेलं आहे आघाडी सरकारनं जे काही गाजर दाखवलेलं होतं. आता चपरा काय खरं तर त्या वेळच्या सरकारला हायकोर्टाकडनं काय प्रतिक्रिया सर? आता एकतर हायकोर्टामध्ये ज्या पद्धतीनं म्हणजे केस प्लीड करणं अत्यंत आवश्यक होतं त्या स्ट्रॉंग पद्धतीने काही करण्यात आलेली नाही आहे. एक तर हा जो विषय होता तो सामाजिक न्यायच होता. सगळ्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा हा प्रश्न नव्हता. तर मराठा समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक आहेत, ज्या फॅमिलीज आहेत, त्यांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी होती आणि राज्य सरकारने तसा निर्णय घेतला होता. एक तर मुंबई उच्च न्यायालयाने म्हणजे सामाजिक न्यायाचा विचार न करता मराठा समाजातली जे काही श्रीमंत मराठी आहे त्यांचं कॅरेक्टर डोळ्यासमोर ठेवूनच मला वाटतं हा निर्णय घेतलेला असावा. त्यामुळं मी RPIच्या वतीनं मागणी करतो की ताबडतोब राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये जायला पाहिजे आणि याच्यावर उच्च न्यायालयाच्या निर्णयाला ताबडतोब स्थगिती मिळवली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले पाहिजेत. आणि मी एवढं सांगतो की मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी सर्वात अगोदर मी आणि माझ्या पक्षाने केलेली होती. मराठा समाजातून ती मागणी येत नव्हती. त्यावेळेला मराठा समाजातल्या गरीब मुलांना न्याय मिळाला पाहिजे, मुला मुलींना. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की तसा मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे, परंतु मुस्लिम समाजाच्या 5% आरक्षणाला मात्र स्थगिती दिलेली नाही. हे एक चांगला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेला आहे. त्याबद्दल मी मुंबई उच्च न्यायालयाचा आभार व्यक्त करतो की मुस्लिम समाजातल्या गरिबांना आरक्षण देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली नाही. परंतु हा निर्णय मात्र अन्यायकारक आहे असं आपलं म्हणणं आहे आणि ताबडतोब राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये जावं, अन्यथा या निर्णयाच्या विरुद्ध रिपब्लिकन पक्षाला आणि मराठा समाजाला तीव्र लढा द्यावा लागेल असा इशारा सुद्धा मी देत आहे. धन्यवाद रामदासजी, TV9शी बोलल्याबद्दल. रामदास आठवले रिपाईचे अध्यक्ष आणि खासदार आहेत. त्यांनी आपलं रोखठोक मत मांडलेलं आहे. कुठेतरी आंदोलन छेडावं लागेल जर अशा प्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर, असं त्यांचं म्हणणं आहे. कोर्टाचा दरवाजा देखील सुप्रीम कोर्टाचा आता ठोठावण्यात यावा असं देखील त्यांनी म्हटलंय. एकूणच आपण बघतोय मराठा समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल, याला आघाडी सरकारनं जे आरक्षण देऊ केलेलं होतं, जे गाजर दाखवलेलं होतं, ते आता मुंबई हायकोर्टानं नाकारलेलं आहे, फेटाळलेलं आहे. आणि प्रमोद चिंचवार देखील आपल्या बरोबर आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. प्रमोदजी, या सगळ्यात आपण एक गोष्ट म्हणू शकतो का, आधी गाजर दाखवण्यात आलं होतं आघाडी सरकारकडनं, फसवणूक केली थेट म्हणता येईल मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, कारण कोर्टात स्टँड होणार नाही तेव्हापासून सगळ्यांनाच माहिती होतं. असं असताना आता या नवीन सरकारला तरी अशा प्रकारचे कुठचीही आमिष दाखवताना दोनदा विचार करावा लागेल. नक्की. आणि महत्वाची घडामोड म्हणजे अशी आहे की हिवाळी अधिवेशनामध्ये हे
या अध्यादेशाद्वारे हे आरक्षण महाराष्ट्रात लागू झालं होतं. त्याचं कायद्यात अद्याप रूपांतर झालेलं नाही. म्हणजे काँग्रेसच्या सरकारने किंवा सर्वच राजकीय पक्षांनी मिळून मराठा समाजाची फसवणूक अशी केली की जर हे खरोखरच गंभीर होते मराठा आरक्षणाबद्दल तर यांनी विधानमंडळात तसा कायदा करायला पाहिजे होता. आणि तो कायद्याला एक वेगळी सँक्टिटी असते आणि न्यायालय त्याच्याबद्दल फार अधिक गांभीर्याने विचार करते तो कायदा रद्द करताना. परंतु यांनी विधानसभेचं अधिवेशन संपू दिलं शेवटचं. त्याच्यानंतर मंत्रिमंडळात निर्णय घेतला आणि राज्यपालांच्या स्वाक्षरीने अध्यादेश जारी केले. विधिमंडळाला बायपास करण्यात आला. एवढा मोठा आरक्षणाचा निर्णय जर कोर्टात टिकवायचा असेल तर त्याला कायद्याचा मार्ग घ्यायला पाहिजे होता. विधिमंडळात जाऊन कायदा तशी तरतूद करायला पाहिजे होती. तशी केली नाही पहिली गोष्ट. आता तो अध्यादेश घटनेनुसार पुढच्या 6 महिन्यात येणाऱ्या पहिल्या अधिवेशनात मंजूर करून द्यावा लागतो. तसं अधिवेशन हिवाळी अधिवेशन नागपूरला होतंय आणि काल पटनावर तो अध्यादेश विधिमंडळात ठेवण्यात आला शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी विश्वासदर्शक ठराव जिंकला त्या दिवशी. तर तो पारित करून घेणं हे मोठं आव्हान सरकारच्या समोर होणार होतं. पण दरम्यान त्याच काळात आता सर्वोच्च न्यायालयाने त्या अध्यादेशाला स्थगिती दिली. त्यामुळे आता राज्य सरकार नवा कायदा घेऊन येते का आणि त्या नवं कायद्याचं प्रारूप विधिमंडळात मांडून तो कायदा संमत करून घेते हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. भाजपने सुद्धा मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता आणि त्याने वेळोवेळी सांगितलं की मराठाच नाही आम्ही धनगर समाजाला सुद्धा आरक्षण देऊ. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी सूत्र घेतल्यानंतर ज्या सुरुवातीच्या मुलाखती दिल्या त्याच्यात सुद्धा त्यांनी सांगितलं की मराठा, मुस्लिम आणि धनगर हे तिन्ही आरक्षण आम्ही करू आणि तो कायदा पण आम्ही संमत करून घेऊ. पण आता उच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयानंतर या सर्वांचीच पंचायत झालेली आहे. त्यामुळे कुठल्या आधारावर न्यायालयाने स्थगिती दिली त्याला उत्तर देत त्यांना नवा कायदा करून घ्यावा लागेल असं मला वाटतं. राईट प्रमोदजी, खूप धन्यवाद TV9शी बोलल्याबद्दल. प्रमोद चुंचवार होते, ज्येष्ठ पत्रकार. त्यांनी आपलं रोखठोक मत मांडलेलं आहे. मात्र सीएमने देखील याविषयी आपलं मत मांडलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका आता स्पष्ट केलेली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही दाद मागणार असल्याचं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. अभ्यास करून ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करू असं देखील त्यांनी म्हटलंय. एकूणच आपल्याला माहिती आहे बॉम्बे हायकोर्टानं आता फेटाळून लावलेलं होतं हे आरक्षण आणि असं असताना आघाडी सरकारसाठी मोठी चपराक. मात्र असं असताना आता नवीन सरकारची जबाबदारी खूप मोठी आहे आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी आता हे स्पष्ट केलेलं आहे की या निर्णयाच्या विरोधात आम्ही आता सुप्रीम कोर्टात जाऊ. आरक्षणाला पाठिंबा आहेच नवीन सरकारचं देखील हे स्पष्ट दिसतंय. आणि थेट जाऊयात भारत भिसे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत मुंबईतनं. भारत, सीएमनी आत्ताच प्रतिक्रिया दिलेली आहे. कुठेतरी नवीन सरकार देखील या आरक्षणाच्या बाजूनच आहे. सुप्रीम कोर्टात दाद मागितली जाईल काय याची माहिती? नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच प्रतिक्रिया दिलेली आहे की हायकोर्टाचा जे आदेश आलेला आहे त्याचा आम्ही पूर्ण अभ्यास करू की नेमके काय आदेश त्यांनी दिलेले आहेत आणि त्यानंतर कायद्यामध्ये जर काही त्रुटी राहिल्या असतील त्या प्रस्तावात तर त्या त्रुटी आम्ही दूर करू आणि मराठा आरक्षणाच्या मात्र आम्ही सरकार बाजूने आहोत. त्यामुळे मराठा आरक्षण लागू होणारच. गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात सुद्धा या हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही दाद मागू आणि त्याचबरोबर येणारा जो अधिवेशन आहे नागपुराचं हिवाळी अधिवेशन तिथे सुद्धा हा प्रस्ताव मांडला जाईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण लागू होणारच. पण प्रामुख्याने इथे बघण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत काही बोलण्यास टाळाटाळ केलेली आहे, त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाहीये. मात्र मराठा आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी ती प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. त्यामुळे सरकारची नेमकी भूमिका अजून पुढे स्पष्ट होईलच. मात्र ज्या पद्धतीने विनायक मेटे यांना सोबत घेण्यात आलं होतं मराठा आरक्षणाच्या बाजूने आपली मतं जी आहेत सरकारने मांडली होती आणि आताच त्यामुळे ही प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी आताच मांडलेली आहे. राईट भारत, तू बरोबर राहा. आपण प्रेक्षकांना ऐकूया की सीएम देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले त्या बाबतीत. हायकोर्टाने दिली आहे. नेमकं सरकारची भूमिका आता या पूर्ण प्रश्नात अजून या संदर्भातली पूर्ण माहिती मिळालेली नाही. पण सरकार मराठा आरक्षणाच्या पूर्णपणे बाजूने आहे आणि हायकोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात जर काही निर्णय झाला असेल तर त्या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागू. कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण टिकेल अशा प्रकारचे सगळे उपाययोजना आम्ही करू. जर काही त्रुटी दाखवल्या असतील तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये कायद्यामध्ये त्या त्रुटी दूर करू. पण कुठल्याही परिस्थितीत राज्य सरकार मराठा आरक्षण हे टिकलं पाहिजे, ते राहिलं पाहिजे
याकरता पूर्ण प्रयत्न करेल. देवेंद्रजी, कोर्टाने म्हटलंय की मराठा समाज पुढारलेला आहे, मुंडन आरक्षणाची गरज नाही आणि मुस्लिमांना फक्त शिक्षणात आरक्षण द्यावं, बाकी नाही. आता कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे हे वाचल्याशिवाय त्याच्यावर कमेंट करता येणार नाही. पण राज्य सरकारची भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे आणि त्याकरता जे जे करावं लागेल ते राज्य सरकार निश्चितपणे करेल. म्हणणं आपण ऐकलेलं आहे. मात्र बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूनं त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. मात्र मुस्लिम समाजाविषयी त्यांना जे आरक्षण देण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांनी चकार शब्द काढलेले नाहीये. थेट जाऊयात पुन्हा एकदा भारत भिसे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. भारत, आपण बघतोय दुटप्पी भूमिका म्हणायची का नवीन सरकारची? मराठा आरक्षण झालंच पाहिजे असं म्हणतायत, मात्र मुस्लिम आरक्षणाविषयी काहीच बोलले नाहीत ते. या मोठ्या बातमीवरती आपण असेच कायम राहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. मजा येणार आहे यावेळेला, कारण एक जोडी म्हणजेच एक स्पर्धक आहे. आणि जोड्या म्हणजे कसं माहितीये की मित्रमैत्रीण किंवा नवरा बायको किंवा आजोबा नातू, आई मुलगा, कुठली जोडी असू शकते ना. आणि ह्या गायकांना जर काही वाजवता येत असेल तर ते वाद्यही ते वाजवू शकतात. धमाल येणार. हा गौरव महाराष्ट्राचा सीझन ना धमाल होणार, बघ तू. प्रस्तुत गौरव महाराष्ट्राचा शो सुरेल नात्यांचा 17 नोव्हेंबर पासून सोमवार मंगळवार रात्री 9:30 वाजता ETV मराठीवर. हे बघ, माझा उजळपणा इथून इथपर्यंत वाढला. उलट पकड. उलट का? ऑइली विंटर क्रीम. उजळपणा वाढणार नाही, झटकन कमी होईल. यावर्षी न उलट वाढेल. ऑइली विंटर क्रीम फेअरनेस हिरावून घेतं. यूज फेअर अँड लवली विंटर फेअरनेस, जे थंडीमध्ये फेअरनेस वाढवतं आणि देतो मॉइश्चरायझरचा ओलावा. वाव, तुझा उजळपणा कमी होण्याऐवजी उलट वाढला ना. फेअर अँड लवली विंटर फेअरनेस. आता फेअर अँड लवली विंटर फेअरनेस सोबत फेअर अँड लवली फेस वॉश फ्री. अहो ऐका, मी ही घेऊ? दरवेळी फक्त अहो, त्यापेक्षा गार्डने सुरक्षित दाढी करा आणि हवं ते बोला. शोभून दिसतेस. आणि तुम्ही सुद्धा. जिलेट गार्ड, एका ब्लेडने दाढी करा 7 वेळापर्यंत. सादर आहे नवीन जिलेट शेविंग क्रीम, सुरक्षित त्वचा आणि आरामदायक शेव साठी. आम्ही लवकर परत येतो. ओके. अरे माझे बूट. अरे याच्या हातांनी तर कमाल केली. पण तुझ्या हातांचं काम तर वाढवलं ना. नाही आई, इझी आहे. सर्फ एक्सेल इझी वॉश. हे तात्काळ विरघळते आणि याची 10 हातांची शक्ती कठीण